जय हिंद, जय सनातन, जय महाराष्ट्र. बंधू आणि भगिनींनो, पूर्वीच्या काळापासून हिंदू संस्कृती ही चालत आली आहे किंवा सनातन धर्म चालत आलेला आहे असं आपण नेहमी म्हणतो किंवा ऐकतो. परंतु तो नेमका सनातन धर्म किती वर्षापासून चालत आला आहे किंवा कधीपासून सुरुवात झाली असा जर उल्लेख केला तर आपल्याला पुरातन जे सुशिक्षित लोक आहेत ते एवढंच सांगतात की 13 अब्ज वर्षापूर्वी सनातन धर्माची स्थापना झालेली आहे किंवा 4 अब्ज वर्षापूर्वीची स्थापना झालेली आहे. तेव्हापासून हा सनातन धर्म आहे. परंतु पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे ब्राह्मण समाज हा सुशिक्षित मानला जायचा आणि तो समाज पूर्ण समाजाला, सनातन धर्मातील लोकांना, हिंदू लोकांना एक विशिष्ट प्रकारचं असं ज्ञान द्यायचे संस्कृतमधून. किंवा ज्यावेळेस वर्णव्यवस्था पद्धत होती त्यावेळेस ही वर्णव्यवस्थे पद्धतीमध्ये चारही वर्णाला सनातन धर्माचं ज्ञान दिलं जायचं. तर ते देत असताना ज्या घरामध्ये पूजाविधी केल्या जायचं, जसं वास्तुशांती आहे, लग्न आहे, लग्नामध्ये देवकाची स्थापना केल्या जाते, त्याची पूजा केल्याशिवाय लग्न कार्य पार पडत नाही. म्हणजे जे आपल्या घरामध्ये पूजा साहित्य असतं किंवा जे आपण रोज वापरतो, समजा एखादा सुतारकाम करणारा असेल तर त्याचे जे साहित्य असतं, वाकस, किक्रं, करवत याची पूजा करून ते 15 दिवस 20 दिवस तो जे काय कालावधी असेल लग्न होईपर्यंत त्या साहित्याची पूजा करून त्यांना एकत्र बांधून एका ठिकाणी ठेवलं जातं. तर ही झाली देवकाची पूजा, त्यांची ते अवजाराची पूजा केली जाते. तर अशा वेळेस जो पुरोहित असतो, पुरोहित म्हणजे ब्राह्मण, तो त्या व्यक्तीकडून, जो लाकडाचं काम करणार आहे त्याच्याकडून पूजाविधी करताना संकल्प घेतो. एका तळहातावर पाणी घेतलं जातं, त्याच्यामध्ये अक्षिदा, हळदी कुंकू वगैरे टाकलं जातं आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली जाते. मम आत्मना स्मृती स्मृती फलप्रीत्यर्थ प्रीत्यर्थ अस्माकं भरतवर्षे भरतखंडे अर्यावते जम्बूद्वीपे सनातनधर्मे 13 अब्ज वर्षे प्रारंभे आजतगते सोमवार वासरे. आता या ठिकाणी काय झालेलं आहे की बरेचसे शब्द आजचे ब्राह्मण उच्चारत नाहीत. म्हणजे 13,000 अब्ज वर्ष याचा उच्चार करत नाही. अमुक वासरे म्हणतात. वासरे म्हणजे ज्या दिवशीचा तुम्ही पूजाला बसला आहात किंवा ज्या दिवशी तुम्ही पूजा करताय तो वार. वासरे म्हणजे आज समजा सोमवार आहे तर सोमवार वासरे चतुर्थी तिथे. त्याच्यानंतर नक्षत्र, जे नक्षत्र असेल समजा, आता सध्या सिद्धार्थ नाम संवत्सर चालू झालेलं आहे. तर त्यानुसार त्या संवत्सराचा उल्लेख, आपलं संवत्सर वर्ष, नवीन वर्ष कधीपासून सुरू होतं, वर्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्यापासून सुरू होतं, त्या दिवशी ते संवत्सर सुरू होतं, त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो. सिद्धार्थ नाम संवत्सरे प्रत्येक वेळेस त्याचा उल्लेख केला जातो. त्याच्यानंतर नक्षत्रे, समजा हस्त नक्षत्र असेल तर हस्त नक्षत्रे किंवा जे कुठलं नक्षत्र असेल. त्यानंतर करण आणि योग हे पंचांगाचे 5 भाग आहे. वार, तिथी, नक्षत्र, करण आणि योग हे काय झाले 5.
प्रकार म्हणजे हे पंचांगाचे 5 अंग झाले. वाराची माहिती, कोणता वार आहे, तिथीची माहिती, कोणती तिथी आहे, चतुर्दशी आहे, चतुर्थी आहे किंवा त्रयोदशी आहे, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. किंवा कर्ण कोणता आहे, योग कोणता आहे, ते ह्या 5ही अंगाचा उल्लेख केला जातो पंचांगामध्ये, म्हणून त्या ठिकाणी पंचांग म्हटलेलं आहे. तेवढ्यावर पंचांग थांबत नाही. तर तुम्ही कोणत्या भागामध्ये आहात, मग नैमिषारण्य, दंडकारण्य, त्याच्यामध्ये असा उल्लेख येतो की सिद्धार्थ नाम संवत्सरे, सोमवार वासरे, हस्त नक्षत्रे, त्रयोदशी तिथी, शूल योगे, व्यतिपाद करणे, म्हणजे जे समजा असेल ते. आणि त्याच्यानंतर अक्षाव्रते, तुम्ही कोणत्या अक्षावरती आहात, आपलं जालना शहर कुठल्या अक्षवृत्तावर येतं किंवा कुठल्या विषुववृत्तावर येतं, मग त्या विषुववृत्ताचं आणि अक्षवृत्ताचं नाव म्हणजे भौगोलिकदृष्ट्या आपण कुठे आहोत. आताचं ब्राह्मण हा उच्चार करत नाहीत. ते अमुक वासरे, अमुक म्हणजे नेमकं काय, अमुक नक्षत्रे म्हणजे काय. मग ह्या गोष्टी काय झाल्या की समाजामधून विलुप्त होत चालल्या. समाजाला परिपूर्ण ज्ञान न गेल्यामुळं काय होतं की समाज हा विघटित होत चाललेला आहे. त्या संकुचित दृष्टी झालेली आहे. आणि मग धर्माबद्दल, ब्राह्मणाबद्दल समाजाची आस्था कमी होत गेलेली. कारण समोरच्याला ज्ञान अपुरं असल्यामुळं त्याचा गैरफायदा इतर डावे पक्षावाले घेत आहेत. आणि काय होतं की अपुरं ज्ञान हे सर्वांनाच घातक असतं. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की माणूस नडल्या जातो. मग बऱ्याचशा ठिकाणी कर्मकांडसुद्धा आडवं येतं किंवा डावे पक्षसुद्धा आडवे येतात. त्याच्यामध्ये काही शाक्त भक्त असतील, ते जनावराचा बळी वगैरे देतात. बऱ्याचशा ठिकाणी असे प्रकार होतात. मग त्याचा गैरफायदा होऊन जातो. आणि कुठलीही विधी, पूजा ही योग्य पद्धतीनं नाही झाली तर त्याचे उलट परिणाम होतात, असे बऱ्याचशा ठिकाणी जाणवत आहे. तर कसं असतं, हा संकल्प सोडून घेताना मग तो कशासाठी घ्यायला लागले, तुम्ही वास्तुशांतीसाठी घ्यायला लागले, लग्नाचं देवक बसवण्यासाठी घ्यायला लागले, तुमच्या वाढदिवसासाठी अन्नदान करायला लागले ब्राह्मणाला किंवा इतर लोकांना जेव घालायला लागले, त्याच्यासाठी हा संकल्प असतो. मग त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टीचा उल्लेख करावा लागतो. आणि मग तिथं उल्लेख करावा लागतो की बा आज माझ्या घरी वास्तुशांती आहे, मम ग्रहे वास्तुशांती प्रीत्यर्थ संकल्प अन्नदानम ब्राह्मणभोजन सहकुटुंबानां सहपरिवाराणां सौख्य आरोग्य संपदा धन शांती वगैरे प्राप्त हो. आणि त्यानिमित्त आम्ही हा संकल्प करतोय असं म्हणून ते पाणी सोडावं लागतं. कुठं जमिनीवर किंवा जे ताट असेल की पात्र असेल त्या पात्रामध्ये ते संकल्प सोडावा लागतो. याला म्हणतात संकल्प. आता या पद्धतीचा संकल्प सोडून घेण्याची मानसिकता कोणातच नाही आहे. तितका वेळ समोरच्या जवळ नाही आहे. जो यजमान असतो त्याच्याकडे सुद्धा वेळ नसतो. तो म्हणतो महाराज लवकर आठवा, मला फार घाई आहे, माझी गाडी सुटणार आहे, मला मुंबईला जायचं, पुण्याला जायचं. म्हणजे तो घाईमध्ये असतो. मग हे म्हणते तुम्हाला घाई आहे तर आम्हाला कुठं लगे वेळ आहे, आम्ही लवकर आठवायचं पडलं आहे आम्हाला. तुम्हाला सांगतो मित्र हो, माझ्या लग्नाचा सत्यनारायण पहिल्यांदा ज्यावेळेस घातला तर 3.5 घंटे लागले होते. लग्नाचा सत्यनारायण ज्यावेळेस केला त्यावेळेस 3.5 घंटे लागले होते. आता तुम्ही म्हणाल की एवढं असं काय केलं त्या ब्राह्मणाने, तर आजही मला ती पूजा चांगली आठवते. आणि मी चांगल्या प्रकारे पूजेत म्हणजे मला आजही लक्षात आहे आणि मी त्या पद्धतीनं करू शकतो. म्हणजे काय असतं की त्यांनी पूजा करताना
अगोदर पृथ्वीची पूजा केली, जमिनीची. नंतर कलशाची पूजा केली. ज्या कलशामध्ये आपण अभिषेक करणार आहोत पाणी घेऊन, त्या कलशाची पूजा केली. नंतर त्या जो घट मांडलेला आहे, जो कळश मांडलेला आहे, नारळ ठेवलेलं ज्याच्यावर, त्या कळशाची पूजा केली. त्याच्यानंतर सत्यनारायणाची विधी सांगतो मी. त्याच्यानंतर जे नवग्रह आहेत, त्या नवग्रहाची पूजा. त्याच्यानंतर गणपतीची पूजा. एक सुपारी ठेवली त्यांनी बाजूला, त्या सुपारीची पूजा करून घेतली कलश पूजन झाल्यानंतर. नंतर तो जलाभिषेक करण्यासाठी जे पाणी लागतं त्याची पूजा झाल्यानंतर त्या गणपतीची पूजा करून घेतली, म्हणजे सुपारीची झाल्यानंतर या नवग्रहाची पूजा करून घेतली. नवग्रहामध्ये रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे 7 झाले. त्याच्यानंतर वरुण आणि अरुण अशा प्रकारचे हे नवग्रह त्या ठिकाणी पूजेला त्यांची स्थापना करून त्यांची सुद्धा पूजा केली. म्हणजे आपल्याकडे एवढी बारकाईनं पूजा जर करायचं म्हटलं तर वेळ यजमानाला पाहिजे आणि पुरोहिताला पाहिजे, आणि तेवढी दक्षिणा आपण त्या यजमानीने त्या पुरोहिताला दिली पाहिजे. आता ही झाली नवग्रहाची पूजा. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे रंगणात मांडलेला आहे, जो देव मांडलेला आहे सत्यनारायणाच्या पूजेमध्ये, त्या रंगनाथाची पूजा, त्याला श्रीसूक्ताचा अभिषेक. त्याच्यानंतर जो दिवा असतो की नाही, त्या समईची पूजा, दिव्याची पूजा, जी आपण आरती करतो तो दिवा आणि समई दोघाची वेगवेगळी पूजा, अशा प्रकारची पूजा त्या ठिकाणी केल्या जाते. किंवा मग त्याच्यानंतर जो फोटो ठेवलेला असतो सत्यनारायणाचा, त्या सत्यनारायणाची सुद्धा पूजा. म्हणजे एवढी सर्व पूजा करण्यासाठी त्या गुरुजींना, पुरोहितांना 3.5 तास लागले होते. माझ्याबरोबर जे चोखाणे वगैरे किंवा जे नवरीबरोबरची पाहुणे मंडळी आलेली होती, ती अक्षरशः चकित झाली. ते म्हणे, आमचा सत्यनारायण असा केलाच नाही म्हणे. अरे काय म्हणे, अर्ध्या तासात म्हणे देवप्पा घरी आणि आम्ही ड्युटीला. म्हणजे तो प्रत्येकाचा विधी वेगळा असतो. काय करायचं म्हणून करायचं अशातला भाग नाही. मग अशा प्रकारची पूजा. आता आजची जे लोक आहेत, यजमान आणि पुरोहित, हे कशी पूजा करतात? लगेच रंगणात ताटात मांडतात. लय झालं तर गणपतीची त्या सुपारीची अभिषेक वगैरे करतात, पूजा करतात. लगेच रंगणात घेतात, त्याचा अभिषेक करतात आणि लगेच ते नवग्रहाला सगळ्याला एकदाच आंघोळ घालतात. लगेच सगळ्याला नवग्रहम समर्पयामी चंदनस्य हरदिरवं कुंकुम समर्पयामी ऋतुकाले उद्भवती पुष्पम समर्पयामी नमस्कारम करोमी दक्षिणम समर्पयामी. लगेच 10 मिनिटात ते सगळ्या देवाची एकदाच मंत्र. आमच्या त्या गुरुजींनी प्रत्येक ग्रहाचा वेगळा मंत्र घेतला, वेगळ्या मंत्र घेऊन प्रत्येकाची पूजा केली. इथे एकाच मंत्रामध्ये नवग्रह लगेच वाहून, लगेच एकदाच पाणी घालायला फुलांनी, लगेच हळदी कुंकू वाहन, लगेच नमस्कार करण, लगेच दक्षिणा मारण, लगेच सुपारी ते अगरबत्ती ओवाळण, दिवा ओवाळण, लगेच आरतीला सुरुवात. म्हणजे काही मी काय म्हणतो, लगेच बसूस तर तो माणूस उठून लगेच तयार, लगेच सत्यनारायण पोथी सांगून मोकळे. अशा प्रकारची विधी. मग त्याच्यामध्ये काय होतं की समाजामध्ये वेळेअभावी, आता ते काही पुरोहिताची चुकी नाही. तुम्ही वेळ दिला तर पुरोहित तुम्हाला ज्ञान सांगेल. तुम्ही वेळ जर देऊ शकत नसाल तर पुरोहिताची चुकी आहे का? पूजा करताना जर समजा तुमची पत्नी तुमच्याबरोबर असेल तर पूजा करताना ती उजवीकडूनच बसल्या गेली पाहिजे.
इकडं कुठूनही बसते, ते काही अर्थ नाही ना. कारण डाव्या अंगाकडून बसण्याचा अधिकार कधी असतो, ज्यावेळेस तुम्ही एकांतात असाल त्यावेळेस डाव्या बाजूला बसणं साहजिक आहे. पूजा करताना स्त्री, आपली पत्नी, आपली भार्या ही उजवीकडूनच बसली पाहिजे, हा शास्त्राचा नियम आहे. इथं कुंकू नाही बसला हरकत नाही. देवबाप्पा असं म्हटलं, चालते चालते, आटपून घ्या, नमस्कार करा, नमस्कार मी लगेच सुरू. म्हणजे काय होतं की नंतर म्हणते वा आम्ही सत्यनारायणाची पूजा केली, अमुक केलं तमुक केलं, वास्तुशांती केली, 9 ग्रहाची पूजा केली, तरी समाधान नाही, शांती नाही, काहीच नाही. काय असतं, कुठलंही विधी व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे. आता मला सांगा, आपल्याला भूक लागली, आपल्याला माहीत आहे समोरच्या डब्यामध्ये पीठ आहे, समोरच्या हंड्यामध्ये पाणी आहे. ते पाणी आणि पीठ एकत्र करून जर समजा आपण घेतलं, टमाटे चिरून घेतले, तिखट मीठ टाकून घेतलं, कांदा चिरून घेतला, सगळं केलं आणि मला सांगा सगळं मिक्स करून एकदाच पोटामध्ये टाकलं, पचन होणार आहे का? ती विधी होणार आहे का? ती भाजी तयार होईल का? त्या पोळ्या तयार होतील का? ती चव लागल का जिभेला? त्याला विधिवत करावं लागेल. त्याला काय करावं लागेल? कणिक मळावं लागेल, त्यात मीठ टाकावं लागेल त्या गव्हाच्या पिठामध्ये, त्याला चांगलं तिंबून घ्यावं लागेल. त्याला तिंबल्यानंतर व्यवस्थितरित्या त्याला व्यवस्थित चांगलं भिजल्यानंतर 15-20 मिनटं भिजल्यानंतर त्याच्या पोळ्या कराव्या लागतील तव्यावर गॅस पेटवून. पोळ्या झाल्यानंतर भाजी एकीकडं टाकावं लागेल, टमाटे, कांदा वगैरे व्यवस्थित परतून घ्यावं लागेल. तेल मीठ टाकून फोडणी वगैरे देऊन जिरे मोहरीची व्यवस्थित अशी फोडणी दिली, कढीपत्ता वगैरे टाकून, म्हणजे कोथिंबीर, जरा टेस्टी लागतं. म्हणजे काय होतं, चव येते आणि ते अन्न खाल्ल्यासारखं लागतं. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं जर केलं तर ती विधी ग्राह्य होईल का? आपलं पोट मान्य करणार आहे त्या गोष्टीला? नाही. मग त्याला विधियुक्त पद्धत म्हणते. तसं ही विधियुक्त पद्धतीनं जर कुठली पूजा केली तर ती ग्राह्य होते. आता तुम्हाला मी जे वर्णन करून सांगितलं, रेखावृत्त, आपण कोणत्या भागामध्ये येतो, दंडकारण्यामध्ये येतो, नैमिषारण्यामध्ये येतो किंवा दिंडीर वनामध्ये येतो, हा त्या काळामधला तो भाग होता की आपण कुठल्या भागामध्ये त्या ठिकाणी पूजा करताना त्याचं वर्णन केलं जायचं. आपण जर समजा दंडकारण्यामध्ये येत असेल तर दंडकारण्याचं वर्णन करताना दंडकारण्ये, जालना शहरे, जे असं वर्णन केलं जायचं. रेखावृत्ते, जे रेखावृत्त असेल त्याचं नाव घेतलं जायचं. अक्षावृत्ते, त्या अक्षावृत्ताचं नाव घेतलं जायचं. सोमवार वासरे म्हणजे त्या वाराचं नाव, आज अमुक वारे, अरे कोणता वासरे, अमुक कोणता वासरे, काय त्याचं नाव गाव असेल ना. पण ते काय यजमानाला वेळ नाही आणि पुरोहिताला वेळ नाही. आणि त्यामुळं काय झालं की कधीपासून आपला धर्म सुरू झाला आहे, आपली संस्कृती कधीपासून सुरू झाली, कोणी सुरू केली, याचा उल्लेख ताळमेळ नाही आहे. आणि आपण काय म्हणतो की बाबा झाले असतील, कृष्णाला 5,000 वर्ष झाले, कृष्णाने स्थापन केलं म्हणजे 5,000 वर्ष झाली. तर तसा भाग नाही आहे. द्वापर युग 4.5 लाख वर्षाचं होतं. त्याच्या अगोदर त्रेतायुग 4.5 पावणे 5 लाख वर्षाचं होतं. आणि त्याच्या अगोदर सत्ययुग झालं रामाचं, ते सुद्धा 4.5 पावणे 5 लाख वर्षाचं होतं. रामाने 10,000 वर्ष राज्य केलं. मग श्रीरामाने 10,000 वर्ष राज्य केलं असं जर म्हटलं तर काल परवा एक जणांनी सांगितलं म्हणे श्रीरामाला जास्तीत जास्त म्हणे 15,000 वर्ष झाले. अरे बाबा 15,000 वर्ष होतीन कसे? काही बोलायचं आणि काही सांगायचं. आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक भागवत ग्रंथामध्ये बघा तुम्ही, त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे कोणत्या नक्षत्राला कोणत्या नक्षत्राच्या वेळेस
कोण जन्माला आलं, तो कुठल्या स्थितीमध्ये नक्षत्र होतं, वगैरे वगैरे. मग रामाने 14 वर्ष वनवास करून आल्यानंतर 10,000 वर्ष राज्य केलं. म्हणजे रामाचं वय त्या काळामध्ये किती असायला पाहिजे, त्याचं सुद्धा वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाचं वय 100-125 वर्ष होतं, वारले असा उल्लेख आहे. तर 125 वर्ष जर वय होतं, तर श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणजे द्वापार युग संपून 5,000 वर्ष केव्हाच होऊन गेले, आणि हे अडीच कलियुगाचे म्हणजे किती झाले, 7.5 वर्ष, 7,500 वर्ष. साधं गणित आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन तुम्ही जर केलं तर तुमच्या लक्षात येईल. आता मी सांगावं असं नाही, तुम्हाला ते आलं पाहिजे. तुमच्याकडे कॅम्प्युटर आहे, आज AI आहे, तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे, वगैरे वगैरे उपकरणं तुमच्याकडं आज अवेलेबल आहेत. तुम्ही ते संशोधन करून तुम्ही शोध घेऊ शकता. काय असतं, कधी कधी आपण प्रयत्न केला पाहिजे की आपली संस्कृती काय आहे मुळामध्ये जाणून घ्यायला हरकत नाही. आपली संस्कृती कोणी सुरू केली, कशी सुरू केली, का सुरू केली, त्याच्या मागचे वैज्ञानिक कारणं आहेत, ते समजून घेतले गेले पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही हे समजून घेणार नाहीत, तुम्हाला ते समजणार नाहीत, तुम्ही समजून घेण्याची मानसिकतेमध्ये राहणार नाहीत, तोपर्यंत इतर समाजातील लोक तुमच्या डोक्याला, मेंदूला ब्रेन वॉश करतील, तुमची मानसिकता हिंदू धर्माविषयी बदलून टाकतील. काय असतं की एखादी गोष्ट जर सांगितली की बाबा ही चुकीची आहे, भले ती किती खरोखर असो, सत्य असो. मी सांगितलं जालन्यावरून संभाजीनगरला रेल्वे जात नाही. 10 वेळेस जर एखाद्या माणसाला ठणकावून सांगितलं किंवा जातच नाही, आणि त्याला बाकीचे 4 लोकांनी जर सांगितलं की संभाजीनगरला रेल्वे जात नाही जालन्याहून, तर तो बाकीच्या लोकांना काय म्हणणार आहे, जालन्यावरून संभाजीनगरला रेल्वे जातच नाही, जाऊच शकत नाही, कारण रेल्वे मार्गच नाही. त्याने कधी जाऊनच पाहिलं नाही रेल्वे मार्ग, त्याला काय कळणार आहे. तो तिथपर्यंत गेला पाहिजे, रेल्वे स्टेशनला त्याने चौकशी केली पाहिजे किंवा संभाजीनगरला जालन्यावरून रेल्वे जाते का, जाते तर कशी जाते, त्याचं तिकीट काय आहे, जाण्याचा मार्ग काय आहे, कुठल्या कुठल्या मार्गाने जाते, कुठं कुठं थांबते, हे जोपर्यंत तिथं जाऊन पाहणार नाही तोपर्यंत त्याला काय कळणार आहे. किंवा एखाद्याला सांगितलं किंवा जालन्यामध्ये विमानतळ झालंय, तो जोपर्यंत जाऊन पाहणार नाही, वरून जाणाऱ्या विमानाला तो काय म्हणेल, जालन्यामधूनच उडालंय. तो काय म्हणणार, वरून जाणारं विमान हैदराबाद, संभाजीनगर किंवा नागपूर अशा ठिकाणी जाणारं, वरून जाणारं विमान, तो काय म्हणणार, जालन्यामधूनच उडालंय. पण जोपर्यंत तो जाऊन पाहणार नाही, त्याला जर सांगितलं किंवा नागेवाडीच्या ठिकाणी विमानतळ झालं, तर जोपर्यंत नागेवाडीला जाऊन पाहणार नाही तोपर्यंत त्याला कळणार आहे का की विमानतळ झालं किंवा नाही. तशातला भाग आपल्या संस्कृतीचा झालेला आहे. आपली संस्कृती आपण विसरत गेलेलो आहे. काय झालं की घराघरामध्ये 80च्या काळामध्ये टी व्ही पोहोचला, आणि टी व्ही पोहोचल्यामुळं काय झालं की त्याच्या माध्यमातून थोडाफार हिंदू समाजामध्ये रामानंद सागर यांच्यासारखे महान, ज्याला आपण काय म्हणू की व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती, ज्यांनी विक्रम वेताळ, त्यानंतर रामायण, श्रीकृष्ण किंवा B.R. चोपडासारखे महान ज्ञानी माणसं, त्यांनी महाभारत मालिका दूरदर्शनवर आणली, आणि त्या ठिकाणाहून लोकांना रामायण, महाभारत, विष्णू पुराण, गरुड पुराण वगैरे यांचं ज्ञान होऊ लागलं. परंतु आज बऱ्याचशा मालिका अशा आहेत ज्यांना पाहून
हिंदू संस्कृतीमध्ये त्याची बीजं रुजायला सुरुवात झालेली आहे. जसे ते एकता कपूर, तिच्या डोक्यात काय किडा आहे मला कळतच नाही. असा कोणता किडा आहे तिच्या डोक्यामध्ये? एक हिरोईन असतील, 4 हिरो असतील. ते नायक पहिला मरतो, दुसरा सापडतो, दुसरा गायब होतो, पहिला हजर होतो, पहिल्याचं परत ॲक्सिडेंट होतो आणि चौथाच हजर होतो. म्हणजे ही काय मालिका आहे का काय आहे? त्यात ते विभक्त कुटुंब पद्धती दाखवायला सुरुवात झाली आणि होती नव्हती संस्कृती नष्ट व्हायला सुरुवात झाली. आता त्यात वेब सिरीजची भर पडली. ते कुठल्या कुठं दाखवतात, काहीच अर्थ नाही त्या वेब सिरीजमध्ये. तर बंधू आणि भगिनींनो, वेब सिरीजपेक्षा मोबाईलवर, नेटवर एवढं ज्ञान आहे. आज आपल्यामध्ये ती व्यक्ती नाही आहे ज्याला गुलशन गोवर म्हणतात, गुलशन कुमार म्हणतात. ते गुलशन कुमार टी सिरीज कंपनीचे मालक होते. त्यांनी अनेक हिंदू धर्मग्रंथामध्ये कॅसेटच्या रूपांतरामध्ये त्यांनी हिंदू धर्माचे गुणवर्णन, जसे गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, अनेक स्तोत्रे असतील, जसे कनकधारा, ललिता स्तोत्र, श्रीसूक्त, गणपती स्तोत्र, सूर्यनारायण स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, हे असे त्यांनी अनेक स्तोत्र आपल्या टी सिरीजच्या माध्यमातून समाजापर्यंत केले आणि त्यांना अघटितरित्या त्यांचं निधन झालं, त्यांची हत्या करण्यात आली. तो भाग वेगळा. परंतु त्यांनी समाज जागृती करण्याच्या दृष्टीने जो भाग केला, तर त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. आणि मी म्हणतो त्यांनी जे कार्य केलं ते अजरामर असं कार्य केलं त्यांनी. भले त्यांची हत्या झाली, पण आज गुलशन कुमार म्हटलं की किंवा हिंदू धर्म छत्रपती शिवरायांच्या काळानंतर कोणी जर वाचवला म्हटलं अप्रत्यक्षरित्या, तर गुलशन कुमार यांचं नाव घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी त्यांच्या कॅसेटच्या माध्यमातून घराघरामध्ये मंत्रोच्चार सुरू केले आणि ते अजरामर झालेले आहेत. आणि अशा अनेक आपल्या देशामध्ये जे महान महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत, जसे चंद्रगुप्त मौर्य असतील, अशोक असेल. भले अशोक यांनी बौद्ध धर्माचा विस्तार केला, प्रचार केला, महावीर जैन धर्माचा प्रचार झाला. हे हिंदू धर्माच्या शाखा आहेत आणि काहीच अडचण नाही. अशा महान राजे महाराजे, त्याच्यामध्ये विक्रमादित्य, छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजीराजे यांचे नाव घ्यायला सुद्धा काहीच हरकत नाही. आणि यांनी आपल्या प्राणाच्या आहुत्या देऊन आपले धर्मरक्षण केले. छत्रपती संभाजीराजे यांनी स्वतःच्या शरीराचे अक्षरशः तुकडे होऊ दिले, पण धर्मरक्षण केलं. स्वतःचा धर्म त्यांनी कायम ठेवला. बंधू आणि भगिनींनो, यासाठी मी प्रत्येक वेळेस सांगतो की सरकारकडे तुम्ही संस्कृत भाषेचं ज्ञान, सर्व जगाच्या जेवढ्या भाषा आहेत तेवढ्या सर्व भाषेची जननी ही संस्कृत आहे. ती सर्वसामान्य माणसाला यायलाच पाहिजे असं माझा आग्रह आहे. मला येत नाही, जास्त हरकत नाही, पण येणाऱ्या पिढीला संस्कृत ही यायलाच पाहिजे. माझं म्हणणं आहे की इतर भाषेला माझा नकार नाही आहे,
परंतु आपली मूळ भाषा ही यायलाच हवी, आपली मातृभाषा ही यायलाच हवी. मी महाराष्ट्राचा आहे, मला मराठीचा अभिमान आहे, राष्ट्रभाषा हिंदी आहे, तिचाही अभिमान आहे. परंतु सगळ्याची मूळ जननी ही संस्कृत आहे. आणि एवढंच नाही तर त्या काळामध्ये मॅकोलेने सुद्धा संस्कृतला महत्त्वाचे स्थान दिले ब्रिटनमध्ये. त्यानंतर जर्मनीचा मॅक्स मुलर याने सुद्धा संस्कृतला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. जगाची सर्व भाषेची जननी म्हणून त्याने सुद्धा उल्लेख केलेला आहे. आणि ही भाषा प्रत्येकाला येणं गरजेची आहे. येणाऱ्या नवीन पिढीला अवश्य यायला पाहिजे. मी शासनाकडे विनंती करतो की सर्व भाषाबरोबर संस्कृत ही कंपल्सरी व्हायलाच पाहिजे. जय हिंद, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, आपल्या संस्कृतीचं जतन करा. हिंदू संस्कृती, सनातन संस्कृती अरबो वर्षापासून चालत आलेली आहे. आणि तुम्ही जोपर्यंत तिचा शोध घेणार नाहीत, तुम्हाला सांगतो महत्त्वाचा मुद्दा, कस्तुरी नावाचा मृग असतं, हरिण असतं. हरिण मृग तुम्हाला लक्षात येणार नाही, संस्कृत शब्द आहे. तर ह्या हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी नावाचा एक पदार्थ असतो. आणि ज्यावेळेस ते हरिण 10 वर्षाचं किंवा 12 वर्षाचं होतं, हरिण असो, नर असो, मादी असो, त्या दोन्हीच्या बेंबीच्या ठिकाणी ती कस्तुरी नैसर्गिकरित्या तयार होते. तयार होते म्हणजे ती नैसर्गिकरित्या तिच्या शरीरामध्ये ऑटोमॅटिक तयार होते. ते कुठलं झाड पाला वगैरे खात असेल, चंदनाचे, रक्तचंदनाचे किंवा 52 प्रकारचं चंदन आहे, त्याच्यापैकी जे कुठलं चंदन खात असेल त्या वनस्पतीपासून त्याच्या शरीरामध्ये ते कस्तुरी तयार होतं. आणि 12 वर्षानंतर ती कस्तुरी तयार झाल्यावर त्या कस्तुरीचा दरवळ सुगंध पूर्ण वातावरणात पसरतो. म्हणजे हवेचा झुळूक जर आला की ती कस्तुरी त्याच्या नाकापर्यंत जाते. आणि त्याचं नाक एवढं संवेदनशील असतं की तो 1 किलोमीटरवरून सिंहाचा आणि वाघाचा अंदाज घेत असतो. त्या प्राण्याला एकमेकाची वास येत असते. आणि मग काय होतं की त्या हरणाच्या ते हरिण कस्तुरीच्या शोधामध्ये पूर्ण जंगल फिरतं. फिरण्यामध्ये त्याच्याजवळ असलेली कस्तुरी त्याला ती सापडत नाही. तिच्या वासाने ते वेडावून जातं, कशाच्या, कस्तुरीच्या सुगंधाने. आणि त्याच्या शरीरात असलेली ती कस्तुरी त्याला न सापडल्यामुळे ते काय होतं, सैरावैरा पळत सुटत असतं आणि न चुकून एखाद्या हिंस्त्र पशूच्या ताब्यात जातं आणि त्याचा जीव जातो. तशी आपल्या हिंदू संस्कृतीची आजची स्थिती झालेली. आपल्याजवळ ते ज्ञान आहे. ते ज्ञान कसं मिळवायचं आहे, तर मी मागे एक तुम्हाला कुंडलिनी जागृत करण्याविषयी व्हिडिओ सांगितला होता बा, त्याच्यामध्ये ते ज्ञान आहे. तुम्हाला जर आपली हिंदू संस्कृती कधीपासून सुरू झाली हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्या अष्टसिद्धी आणि ज्या माहिती सांगितली होती किंवा त्या सिद्धीचा तुम्ही वापर जर केला, उपयोग जर केला मानवी जीवनात स्वतःसाठी, किंवा कुंडलिनी शक्ती जर जागृत केली, तर तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होऊ शकतं की आपला धर्म कधीपासून स्थापन झाला, कोणी केला, कशासाठी केला. सर्व ज्ञान तुम्हाला तुमच्या शरीरामधूनच मिळू शकतं.
बाहेर जायची गरज नाही, कुठले धर्मग्रंथ वाचायची गरज नाही. पण धर्मग्रंथ ह्याच्यासाठी वाचायचे की ते ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. कुंडलिनी जागृत करणं सोपं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला धर्मग्रंथ वाचावं लागतील, त्याच्यामधलं ज्ञान घ्यावं लागेल, मंथन करावं लागेल. मी मागं पण सांगितलं, मंथन करणं हा सर्वात मोठा उपयोग आहे. ज्याप्रमाणे आपण समुद्र मंथनाची गोष्ट ऐकतो किंवा दही दुधाचं मंथन ऐकतो, त्या पद्धतीने ते मंथन होणं गरजेचं आहे. तुम्ही संत लोकाशी, महंताशी चर्चा करा, मंथन करा, विचार चर्चासत्र करा. लोक तुम्हाला सांगतायत की तुमच्या धर्मामध्ये चर्चासत्र नाही, धर्मशास्त्रार्थ होत नाही, परंतु आपल्या धर्मामध्ये धर्मशास्त्रार्थ होतो, त्याच्यावर चर्चा होती. धर्म काय आहे ते सांगितलं जातं, ईश्वर काय आहे ते सांगितलं जातं. प्रत्यक्ष अनुभव स्वामी विवेकानंदांनी सुद्धा घेतला, परमहंसांनी सुद्धा घेतला. त्याच्यानंतर आत्ताच्या काळामध्ये मध्ययुगीन काळानंतर म्हणजेच इंग्रज असताना ब्रह्मसमाजाची स्थापन राजा राममोहन रॉय यांनी सुद्धा धर्मशास्त्राची चर्चा केली आणि म्हणूनच त्यांनी ब्रह्मसमाजाची स्थापना केली. असे अनेक लोकांनी धर्मशास्त्रावर चर्चा केलेल्या आहेत. सरते शेवटी हिंदू सनातन धर्म सर्वश्रेष्ठ सांगण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही मंथन करा, चर्चा करा. जोपर्यंत तुम्ही चर्चा करणार नाही, संभाषण करणार नाही, बोलणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान होणार नाही, तुमची कुंडलिनी शक्ती जागृत होणार नाही. तुम्हाला अष्टसिद्धीपैकी एक जरी सिद्धी प्राप्त झाली तर तुमचं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही. कुंडलिनी शक्ती ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली कशी जागृत करायची, परंतु ती जागृत करण्यासाठी गुरु मजबूत हवा आहे. मी तुम्हाला परत एकदा तो नव्याने व्हिडिओ तयार करून सांगेल. कुंडलिनी शक्ती आणि अष्टसिद्धी या काय आहेत, कशासाठी आहेत. मागे मी त्या दोन्ही सिद्ध्याचं वर्णन करून सांगितलेलं आहे. आत्ताच मी काल 8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की माणूस आकाशामध्ये उडू शकतो. कशाच्या साह्याने? अष्टमहासिद्धीच्या साह्याने. त्याच ह्या सिद्धी आहेत ज्याच्यापासून तुम्हाला आपल्या धर्माचं ज्ञान मिळू शकतं. फक्त त्या सिद्धीचा वापर समाजाच्या चांगल्या हितासाठी करा, म्हणजे तुम्हाला त्याचं ज्ञान मिळेल. आणि चांगल्या माणसाला थोडा त्रास होतच असतो आणि होणारच. तर बंधू आणि भगिनींनो, मी हा विषय या ठिकाणी समाप्त करतो. नवनवीन विषय घेऊन येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. इतिहासाची विखुरलेली पाने या अंतर्गत विश्वम ज्वेलर प्रस्तुत समाजाच्या हिताच्या दृष्टीने ही इतिहासाची विखुरलेली पाने आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जेणेकरून समाजाचे हित होईल, समाजाचा फायदा होईल, हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही हे व्हिडिओ बनवत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.